ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरस, फराळाचं ताट, फटाक्यांची आतषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल घेऊन आली दिवाळीची पहाट। व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा व्यापारी संघ, स्थानिक रहिवासी संघ, बाजारपेठ स्टेशन रोड ठाणेचे अध्यक्ष श्री जितू शर्मा यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पूजेच्या सर्व साहित्यांचं विश्वासार्ह नाव जोशी सुगंधी। विश्वास पिढ्यांचा, वारसा परंपरेचा जोशी सुगंधी। आमची उत्पादनं अगरबत्ती, सुवासिक मसाला केश तेल, आवळेल तेल, केशरी उटणे, मसाला उटणे, अष्टगंध, धूपकांडी, उंची कन्नौजी अत्तरे, सुगंधी वाती, सर्व पूजा साहित्य। पुन्हा एकदा जोशी सुगंधीच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। जोशी सुगंधी, दुकान नंबर 11, कोणार्क टॉवर सोसायटी, राम गणेश गडकरी रंगायतन पथ, पुरणपोळी घर समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9552772957। जोशी सुगंधी, कळवेकरांची पहिली पसंती अर्थात कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित। कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने तमाम ग्राहकांना आणि भागधारकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादितच्या विद्यमान संचालकांच्या वतीने तमाम नागरिकांना आणि ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वातील अर्ध्वयू श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॉटेल मालवण तडका, ऑथेंटिक सी फूडसाठी संपूर्ण मुंबई आणि ठाणे शहरातील आघाडीचं नाव हॉटेल मालवण तडका, जिथे आपल्याला मिळतील सी फूडची असंख्य व्हरायटीज, सुरमई, पॉपलेट, बांगडा, बोंबेल यासह असंख्य व्हरायटीज ज्या आपण कधीही चाखलेल्या नसतील, ज्या आगळ्या वेगळ्या असतील। हॉटेल मालवण तडका मुंबई आणि ठाण्यातील सी फूडच्या क्षेत्रातील एक आघाडीचं नाव। नक्की भेट द्या। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक, माजी नगरसेवक श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची, आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील उद्योजक माननीय श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील समाजसेवक श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना आणि ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, आरोग्य, ऐश्वर्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी निमित्ताने सोमवारपासून सुरू झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे रात्री हवेच्या गुणवत्तेमध्ये बिघाड होऊ लागला आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यात मध्यरात्री हवेत PM 2.5 चे घटक आढळून आले आहेत।
PM25 घटक वाढल्यास वृद्ध तसंच इतर नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ शकतात। दिवाळीनिमित्त ठाणे शहरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती। अनेक ठिकाणी सोमवारी मध्यरात्री देखील फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। त्यामुळे ठाणे शहरातील हवेचा स्तर बदलला असल्याचं निदर्शनास येऊ लागलं आहे। खासदार नरेश म्हस्के आणि विराट सामाजिक संस्थेच्या वतीने गडकरी रंगायतन येथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफलीचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आदी उपस्थित होते। गेले 20 वर्षे या कार्यक्रमाचं सातत्याने आयोजन करण्यात येत आहे। यावेळेस देखील अतिशय दर्जेदारपणे या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आलं। दिगंबर प्रभू, ज्येष्ठ निवेदिका विना गवाणकर, अभिनेत्री नम्रता संभेराव तसंच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। सादर करीत आहोत एक झलक। आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे ऐकू शकते, थोडं सॉफ्ट केलं पाहिजे, दिवाळीचा कार्यक्रम आहे। पण लॉलीला कुठलीच मर्यादा नाही, त्यामुळे हे डोक्यावर धन्यवाद, तुम्ही आहेत म्हणून मी डोक्यावर तुर्रा लावू शकते। हे डोळ्यावर धन्यवाद, तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला डोळा मारू शकते। साहेब माफ कर। हे ओठांवर धन्यवाद, तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्या लिपस्टिक लावू शकते, नाही तर मला लिपस्टिक वीज लावावी लागली असती, मग ती हनट स्टिक झाली असती। हे पायांनो धन्यवाद, हे पायांच्या नखांनो धन्यवाद, तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यावर पेडिक्युरे करू शकते। पेडिक्युरे लॉलीचं इंग्रजी तुम्हाला नाही येणार। हे हातांनो धन्यवाद, हे उजव्या हाता धन्यवाद, तू आहेस म्हणून मी जेवू शकते, मी उजव्या हाताने कंदील लावू शकते, सुरसुरी पेटवू शकते। आणि संकटाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संसारात आता नव्या आशेचा किरण उजळला आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं घरटी, शिवार आणि गोठे
वाहून गेले होते। मात्र या वेदनेच्या काळातही त्यांच्या डोळ्यात पुन्हा नवजीवनाची चमक आणणारा एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरं वाहून गेली आहेत अथवा मृत पावली आहेत, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 101 दुभती गोवंश जनावरांची दिवाळी भेट दिली जाणार आहे। नरक चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सतीश मापले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं पत्र लिहिलं। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा साथीदार असलेल्या दुभते जनावरं अवकाळी पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेली, तर काही मृत पावली। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक कणाच कोलमडून पडला। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी दुभती जनावरं द्यावी अशी संकल्पना मांडली होती। त्या अनुषंगाने श्री प्रताप सरनाईक यांनी आता उपजीविकेचं साधन म्हणून 101 दुभती गोवंश जनावरे भेट देऊन शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा एकदा आशेचा किरण जागवला आहे। शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, शांतता, भरभराट आणि ऐश्वर्य संपन्न जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माननीय श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। माजी खासदार श्री हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, शांतता, आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी हरिभाऊ राठोड, माजी खासदार, माजी आमदार। तमाम नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना, सगळ्यांना ही दिवाळी सुखी समृद्धी जाओ, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहे। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालालजी भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधानाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालालजी भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा इंडोस्कॉट ग्लोबल स्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री जगदीश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। जैन ट्रेडर्सच्या वतीने तमाम ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। यंदाची दीपावली साजरी करूया जैन ट्रेडर्ससह। जैन ट्रेडर्स दीपावली निमित्त घेऊन आला आहे विविध प्रकारच्या आकर्षक ऑफर्स। या ऑफर्सचा निश्चितपणे लाभ घ्या। पुनश्च एकदा जैन ट्रेडर्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आमच्या ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, भरभराट आणि आरोग्याची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि शिल्पाताई वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा।
शिवसेना उपनेते श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी भरभराट आणि ऐश्वर्याची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। भिवंडी ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे प्रमुख श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्या समारंभांना संस्मरणीय बनवणारं डिशूम बँक्वेट्स, अप्रतिम व्हेन्यू, तितकाच चवदार मेन्यू, उत्तम सर्व्हिस आणि मनस्वी आदरातिथ्य, उत्तम डेकोरेशन, तेही वाजवी दरात। आजच भेट द्या डिशूम बँक्वेट हॉल, हॉटेल रंगला पंजाबच्या वरती, कोठारी कंपाऊंड, मानपाडा, ठाणे पश्चिम। नक्की भेट द्या। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन शिवसेनेसाठी अहोरात्र झटणारे ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पट्ट शिष्य, अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणारे ॲडव्होकेट श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांच्या वतीने पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार आणि डॉक्टर अमोल गीते यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना आरोग्यदायी जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा डॉक्टर अमोल गीते आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल परिवार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथजी भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, शांतता, आरोग्य आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स ठाणे शहरातील एक नामांकित आणि मानांकित ज्वेलर, जिथे आपल्याला मिळते अत्याधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांच्या अप्रतिम व्हरायटीज। 1925 साली फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सची स्थापना झाली। तेव्हापासून आजपर्यंत फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सने अनेक पिढ्यांची दागिन्यांची हौस भागवली आहे। हिऱ्यांच्या दागिन्यासाठी फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत। इथे आपल्याला हिऱ्यांचे असे दागिने बघायला मिळतात जे अत्यंत नाजूक, अत्यंत सुंदर आणि बघता क्षणी मन मोहून टाकणारे आहेत। मात्र त्यांची किंमत आपल्या खिशाला अगदी सहज परवडेल अशी असते। पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेचा साथ चढवून दागिने घडवल्याने सगळ्यांनाच हे दागिने बघता क्षणी आवडतात। आगामी लग्न सराईसाठी या ठिकाणी अँटिक आणि हेरिटेज ज्वेलरीचं अप्रतिम अशा प्रकारचं कलेक्शन
फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इथे मिळणारे दागिने हे अत्यंत उच्च दर्जाचे, अप्रतिम रंगांचे आणि सुंदर घडणावळीचे असतातच, शिवाय ते GIA आणि IGI या सर्टिफिकेशनसह सहज उपलब्ध होतात. चांदीच्या दागिन्यांना पुन्हा एकदा झळाळी चढली आहे. त्यामुळे इथे चांदीची पूजा सामुग्री तसंच शुद्ध चांदीची ऑक्सिडाइज फिनिश असलेले दागिने देखील उपलब्ध आहेत. कमीत कमी घडणावळ, पारदर्शक व्यवहार, ग्राहकाभिमुख बिझनेस आणि वाजवी किंमत आणि सगळी ज्वेलरी HUID सर्टिफिकेटसह. त्यामुळे फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स म्हणजेच विश्वासार्हतेचं दुसरं नाव. फुलचंद गुलाबचंद ज्वेलर्स, जांभळी नाका, ठाणे पश्चिम. हॉटेल मालवण तडका ऑथेंटिक सी फूडसाठी संपूर्ण मुंबई आणि ठाणे शहरातील आघाडीचं नाव हॉटेल मालवण तडका, जिथे आपल्याला मिळतील सी फूडची असंख्य व्हरायटीज. सुरमई, पॉपलेट, बांगडा, बोंबील यासह असंख्य व्हरायटीज ज्या आपण कधीही चाखलेल्या नसतील, ज्या आगळ्या वेगळ्या असतील. हॉटेल मालवण तडका मुंबई आणि ठाण्यातील सी फूडच्या क्षेत्रातील एक आघाडीचं नाव. नक्की भेट द्या. ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक, माजी नगरसेवक श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची, आरोग्याची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे शहरातील उद्योजक माननीय श्री मंगेशजी कोळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहरातील समाजसेवक श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री मनोज पिल्लई यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना आणि ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, आरोग्य, ऐश्वर्याची जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते श्री मनोजजी शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेनेचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नौपाडा व्यापारी मंडळ ठाणे आयोजित नौपाडा शॉपिंग फेस्टिवल. रम्य रोषणाई, आकर्षक ऑफर्स, खरेदीचा भरपूर आनंद. नौपाडा शॉपिंग फेस्टिवल नक्की भेट द्या. उद्यमी महाराष्ट्राचे संस्थापक माननीय श्री ओमकार माळी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री ओमकार माळी यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. किरण नागती यांच्या पुढाकाराने अभिनय कट्ट्यावर आज विशेष मुलांच्या दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. किरण नागती यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या वेळेस संगीत कट्ट्याच्या प्रभाग क्रमांक 21 मधील गायकांनी गायनकला सादर केली. निरागस मुलांना आनंद देण्याच्या दृष्टिकोनातून या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के तसंच माजी नगरसेवक भास्कर पाटील आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. Thank you.
ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांना उपस्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांच्या वतीने दिवाळी शुभेच्छा पत्रांचे वितरण करण्यात येत आहे। या उपक्रमाचा उद्देश व्यावसायिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचं महत्त्व अधोरेखित करणं हे आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। आनंद विश्व गुरुकुल परिवाराच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुल आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका विद्या अरुण पाटील यांच्या वतीने
तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान भरभराट आरोग्याची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि सौ विद्या अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील समाजसेवक आणि उद्योजक श्री आतिश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री आतिश पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा श्री भरत चव्हाण आणि श्री ओमकार चव्हाण यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कणा रांगोळी दारी। डॅफोडिल्सच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील आघाडीची प्रीस्कूल अर्थात डॅफोडिलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मस्त खमंग मासे खायचे आहेत, चिकनवर ताव मारायचा आहे, मऊ लुसलुशीत चटकदार मटण चाखायचं आहे तर लगेच आपल्या दर्यासागरला भेट द्या। ठाणेकर खवय्यांची पहिली पसंती हॉटेल दर्यासागर, नितीन कंपनी सिग्नल जवळ, ठाणे पश्चिम। आजच भेट द्या हॉटेल दर्यासागर। हॉटेल दर्यासागर ठाणेकर खवय्यांचं हक्काचं स्थान। हॉटेल दर्यासागर चिकन मटण फिश यांच्या अप्रतिम व्हरायटीज। हॉटेल दर्यासागरच्या वतीने तमाम ठाणेकर खवय्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा हॉटेल दर्यासागरच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी शांतता भरभराट आणि आरोग्याची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।